नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं नंतर जी धरपकड सुरू आहे, कोणी पेपर फोडले त्यांच्या मागेच CBIचा ससेमिरा लागला आहे. आणि काल लातूर येथील आणि महाराष्ट्रात नामांकित असलेल्या RCC क्लासचे सर्वेसर्वा शिवराज मोठेगावकर यांना CBIनं अटक केली आणि दिल्लीच्या विशेष CBI कोर्टानं शिवराज मोठेगावकर यास 9 दिवसाची CBI कोठडी दिली आहे. एकंदरीत आपल्या क्लासचं नाव व्हावं, आपल्या क्लासला जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत आणि मग त्यासाठी असे पेपर फोडण्याचं उद्योग क्लासवाले करतात, हे गेल्या दशकापासून चालूच आहे. तसं पाहिलं तर लातूर पॅटर्न हा शैक्षणिक क्षेत्रातील वेगळा पॅटर्न निर्माण करण्यासाठी कैलासवासी डॉक्टर पाटील, शाहू महाविद्यालय चालवणारी शिक्षण संस्था, त्यातील वेगवेगळे मान्यवर यांनी हा पॅटर्न खऱ्या अर्थानं रुजवला. त्या पॅटर्नचं वेगळेपण महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ह्याच लातूर पॅटर्नच्या जो त्या मंडळींनी, मग ते कैलासवासी गोपाळराव पाटील असतील, अनिरुद्ध सर असतील, माजी खासदार दिवंगत JS वाघमारे सर असतील, यांनी उभा केलेल्या या प्लॅटफॉर्मवर मग शिवराज मोठेगावकर सारखी मंडळी यांनी आपल्या क्लासेसचं मोठं उत्तुंग असं बांधकाम केलेलं आहे. आणि पालक पण अशा भूलभुलैयाच्या दुनियेला भुलतात आणि आपल्या मुलाला चांगलेच गुण मिळावेत त्यासाठी काही प्रयत्न करतात. त्यातूनच मग हे मोठेगावकर तयार होतात. तसं पाहिलं तर लातूर जिल्हा आणि लातूर शहर 3 दशकं एका शिवराज यांच्या नावानं ओळखलं जायचं. ते शिवराज पाटील चाकूरकर अनेक टर्म विधानसभेचे सदस्य होते, मग लोकसभेचे खासदार पण झाले. त्यांनी विधान परिषदेचं अध्यक्षपद, तिकडं लोकसभेचं सभापतीपद, केंद्रात मंत्री म्हणून आणि अनेक राज्याचे राज्यपाल म्हणून पण काम पाहिलं आणि आपल्या कामाचा वेगळा असा ठसा त्यांनी उमटवला होता. त्या शिवराज पाटील यांचं कर्तृत्व कुठं आणि या शिवराज मोठेगावकरांचं कर्तृत्व काय, हा आता तुलनेचा विषय नाही. तर शिवराज मोठेगावकर फक्त पैशाच्या हव्यासापोटी आपल्या क्लासेसचं गवगाव व्हावा या पोटी जो काही उद्योग करत होता, त्याचं स्वरूप आता ह्या CBIच्या तपासानं समोर आणलं आहे. एवढंच खरं. शिवराज मोठेगावकर हा तसा पूर्वीच्या बीड जिल्ह्यातल्या मोठेगावचा मूळचा रहिवासी, पुढं लातूर धाराशिव जिल्हा विभाजनात हा रेणापूरचा आसपासचा परिसर लातूर जिल्ह्यात आला आणि शिवराज मोठेगावकर हा लातूर जिल्ह्याचा हे झाला. त्यानं आपलं शालेय शिक्षण अंबाजोगाई शहरात पूर्ण केलेलं आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण
लातूर येथे आपल्या मोठ्या बहिणीकडं आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यानं पूर्ण करून केमिस्ट्री या विषयात तो MSc परीक्षेत सुवर्णपदक विजेता आहे असं त्याच्या जवळचे लोक सांगतात. त्यानं प्राध्यापक होण्यासाठीच्या सर्व परीक्षाही तो पास झालेला आहे. 2000 पासून तो घरी शिकवणी घेत होता आणि 2003 साली रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस या नावानं RCC क्लासेस हे त्यानं सुरुवात केली. त्यावेळेसपासून मग नेमकं सावज हिरून त्याला आपल्या ह्याच्यात घेऊन त्याचं मार्क वगैरे हे करून त्याचं गुणवत्ता वाढवायची असे तो प्रयोग करत राहिला आणि त्यानं RCC क्लासेसचं नाव महाराष्ट्रात सर्वदूर पसरवलं. त्याचा 1 वर्षाचा हा खाजगी शिकवणी घेण्याच्या त्याच्या क्लासचा उद्योगाचा टर्नओव्हर 100 कोटीच्या पुढं आहे असं सांगितलं जातं. आणि मग हा मिळणारा पैसा त्याचा माज यातून मोठेगावकर शक्यतो 2010 पासून लातूर शहरात नव्यानं कोणी क्लास सुरू करत असेल तर त्याला क्लास सुरू करता येणार नाही याचा बंदोबस्त करत असं काही वेळा ह्याच्या त्याचे सहकारी होते यांनी काहींच्या हत्याही केल्याचं सांगितलं जातं. तसं लातूर पॅटर्नमुळं लातूर शहराची भरभराट झाली. मोठी बांधकामं, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, विद्यार्थ्यांसाठी मेस, हॉटेल, त्याचबरोबर स्टेशनरीचं मार्केट वाढलं, कपड्याचं मार्केट वाढलं, किराण्याचं पण मार्केट वाढलं. हे लातूरकरांसाठी सुखकारक वाटत होतं. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातूनही मुलं लातूरमध्ये क्लासेसला येऊ लागली त्यावेळेसपासून लातूरची शैक्षणिक संस्कृती बदलू लागली असंच दिसून येईल. कारण क्लासेसच्या आसपास मारामाऱ्या, मुलींची छेडछाड असे प्रकार सतत होत असत. मग कधी क्लासवाले आपल्या क्लासची बदनामी होणी म्हणून हे प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असत, तर काही ठिकाणी ते उघड होत असत. एकंदरीत या वर्षीच्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा सर्वेसर्वा हा लातूरमध्येच स्थायिक असलेल्या मूळचा बीड जिल्ह्यातल्या PV कुलकर्णी आणि मोठेगावकर घनिष्ठ मित्र होते आणि त्या मैत्रीतूनच मग मोठेगावकरने आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी तो पेपर मिळवला आणि तो कसा, कुणाला, का विक्री केला की पोचवला, का आपल्या क्लासचं 100% यशाची खात्री ही पटवून देण्यासाठी त्याचा उपयोग केला हे आता पुढील तपासात स्पष्ट होईलच. परंतु या नीट परीक्षेमुळं लातूरच्या शैक्षणिक अशा लातूर पॅटर्नचं, लातूर शहराचं, लातूर जिल्ह्याचं, लातूरमधील ज्यांनी वेगळं असं आपलं नाव निर्माण केलं होतं आणि ती टिकून ठेवण्यासाठी त्यांनी धडपड केली होती, त्यांच्या नावाला शिवराज मोठेगावकर, PV कुलकर्णी यांच्या हातून काळ लागला आहे एवढं मात्र नक्की. काल IPL च्या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात सामना झाला.
दोन्ही संघांचं जे नाव जे होतं त्याप्रमाणे दोन्ही म्हणजे चेन्नई सुपर किंगकडून प्रथम फलंदाजी करताना ते दिसून आलं नाही आणि त्यामुळंच मग अवघ्या 180 धावा चेन्नई सुपर किंगनं बनवल्या आणि प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादनं हा धावाचा टप्पा एक षटक बाकी ठेवत पार केला आणि 5 विकेट्स आणि 6 चेंडू राखून सनरायझर्स हैदराबादनं हा सामना जिंकला. हा सामना जिंकल्यामुळं गुजरातबरोबर आता सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या याच्यात समावेश झालेला आहे आणि आता उरलेल्या ह्याच्यात कोण कोण प्लेऑफमध्ये येतं आहे हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.